Let's start the final war between both big teams, Pimpalnare versus Gandolmukh in third day pole final. फर्स्ट बॉल पहिले षटक घेऊन येत आहेत गोलंदाज या ठिकाणी बघणार मिस्टर विनोद सामना करण्यास सज्ज असणार आहे मिस्टर मंगेश. पहिला चेंडू शॉर्ट प्लेनचा राहिलाय गतीचा चेंडू राहिलाय चेंडू मात्र सर्व यष्टिरक्षकाच्या स्वाधीन केला गेला असेल. 5 षटकांचा हाही सामना असेल. पहिले षटक पॉवर प्लेच असणार याची नोंद मात्र ठेवायची आहे तुम्हाला. 4 गोलंदाज मात्र हाताळावे लागणार आहे त्यामध्ये कोणत्या एका गोलंदाजास 2 षटक टाकण्याची मुभा असेल. षटक क्रमांक 1 विनोद यांचा असणार आहे त्यातील पहिला चेंडू निर्धाव दुसराही चेंडू मात्र निर्धाव जातोय. सुंदर सुरुवात या ठिकाणी बघितलं नव्या जोमाने नव्या ताकदीने नव्या युक्तीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. दिवसभरातील कष्टाचं फळ मिळवायचं असेल तर या सामन्यामध्ये जिंकत अंतिम 14 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही संघ करतील. तत्पूर्वी आपण बघत आहोत या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतायत कारण की नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इथं मात्र या ठिकाणी वेगळा प्रयत्न हाताने भिलावा भरून घेणे ही पद्धत मात्र बघायला मिळते कारण की या ठिकाणी आपण बघणार आहोत पहिला 2 चेंडूमध्ये थोडासा दबाव या ठिकाणी नक्कीच मंगेशवरती राहिला असेल आणि त्यानंतर एक वेगळा प्रयत्न पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न सूर्यदादा स्टाईल फटका मारण्याचा प्रयत्न राहिला त्यामध्ये अयशस्वी ठरले जातात. आणि यावेळेस अनसक्सेस ठरल्यानंतर पहिले 3 चेंडू एकही धाव नसताना पहिला फलंदाज मिस्टर मंगेश बाद होत आहेत. न्यू बॅटर्स या ठिकाणी मागील सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करणारा मिस्टर अनिल यावेळेस मैदानात दाखल होत आहेत. संघाचा अकाउंट अजून ओपन झालेला नाहीये. सुरेख अशी सुरुवात विनोद यांच्याकडनं आपण गांडोळमुख संघासाठी बघत आहोत. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे विनोद यांच्याकडनं. सुरेखाची सुरुवात संघासाठी बघायला मिळते. ज्या पद्धतीने नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर पिंपळणारे संघाने प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला तो निर्णय पूर्णपणे चुकवीचा ठरवण्याचा प्रयत्न गोलंदाज विनोद यांच्याकडनं होतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव नाही. एक फलंदाज मात्र मंगेश नावाचा बाद झालेला आहे. पुढील चेंडू या ठिकाणी बघणार आहोत. पुन्हा याही वेळेस स्वतःच्याच गोलंदाजीवरती काय कमालीचे क्षेत्ररक्षण जणू काही या ठिकाणी एका धावेची आणि एका विकेटची पेनल्टीच लागली गेली पिंपळणारे संघाला असं म्हणायला हरकत नाहीये कारण की 5 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव नाही. एक फलंदाज मात्र बाद झालेला आहे. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं बोल ना. हवे चेंडू यावेळेस मात्र बघायला मिळतो. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने एक धाव दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी अकाउंट ओपन होतोय. मात्र आपण बघणार पिंपळणारे या संघाचा अमोलला मात्र या ठिकाणी या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपली या ठिकाणी फलंदाजी दाखवून द्यावी लागणार आहे कारण की पहिल्या षटकामध्ये एकही धाव नसताना मंगेशसारखा फलंदाज बाद झालाय. इथून या ठिकाणी नक्कीच काहीतरी प्रयत्न वेगळे करावे लागणार आहे. यावेळेस मात्र उंची गाठले लांबी असेल का आणि लांबी पण आहे तितकेच अनिलच्या बॅटमधनं धुवाधार प्रहार चेंडू सीमा रसा पार दमदार प्रहार या ठिकाणी बघायला मिळतोय. स्टँड डिलिव्हर फटका आपण बघत आहोत त्या ठिकाणी अनिलच्या बॅटमधनं षटकार आणि अनिलची आणि अमोलची
या ठिकाणी अनमोल अशी कामगिरी बजावणं गरजेचे असणार ही पार्टनरशिप. इथे षटकार आल्यानंतर धावसंख्या 7 अंकावरती असणार आहे. योगेशवरती आक्रमण चढवलंय आणि या षटकाराने धावसंख्या 7 अंकावरती असणार आहे. यावेळेस फटका तर फसलाय खाली क्षेत्ररक्षक, परंतु या ठिकाणी थोडा रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना आपण बघणार आहोत. असा झेल मात्र अवघड असतो आणि हा झेल मात्र सुटला जातोय. एक धावे मात्र सोडावी लागणार आहे. 9 चेंडू 8 धावा धावफलकावरती लागल्या जातील. इथून या ठिकाणी नक्कीच संघाला सावरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे अमोल अनिलला. आणि सुंदर असं गोलंदाजी मात्र प्रदर्शन दाखवत असताना गांडूळमुख संघाला आपण बघितलंय. पहिले षटक विनोदने काय कमालीचा हाताळलाय मित्रांनो. केवळ आणि केवळ एकही धाव न देता एक महत्त्वपूर्ण फलंदाजी बाद करून दिला असेल. षटकातील हा पुढील चेंडू असणार आहे आणि यावेळेस चेंडू आला स्लॉट मध्ये, पाठवून दिला मकाईचा प्लॉट मध्ये. षटकार 6 धावा. वाट शॉट, लवली हिट, बिग हिट. षटकार 6 धावा. या 6 धावेने धावसंख्येत वाढ होणार. धावसंख्या बघणार आहोत त्या ठिकाणी मित्रांनो. जाऊन पोहोचताना 8+7 14 धावा धावफलकात लागल्या जातील. आतापर्यंत या ठिकाणी या षटकातील केवळ चेंडू झालेले आहेत. आपण बघत आहोत त्या ठिकाणी केवळ 4 धावा. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या. त्या 2 षटकारांचा समावेश, 2 सिंगल धावेंचा समावेश मात्र बघायला मिळतोय. अमोलने मागील बघितलं तर या ठिकाणी चांगली फलंदाजी केली नव्हती, पण या सामन्यामध्ये फलंदाजी आवश्यकता आहे. याही वेळेस पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, कनेक्टिव्हिटी मात्र नाही. चेंडू खाली राहिला, इने राहिला. चेंडूने टप्पा केला तर इने स्विंग झाल्यानंतर चेंडूवरती धाव मात्र मिळणार नाहीये. मागील सामन्यामध्ये योगेश यांनी काय कमालीची गोलंदाजी केली होती आणि संघाला इथपर्यंत आणून पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस ठरलाय. परंतु या सामन्यामध्ये मात्र आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2 षटकार खर्च करावे लागले. 2 सिंगल धावा असे 14 धावा खर्च करावे लागलेले आहेत. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर या षटकातील शेवटचा चेंडू आणि यावेळेस सुद्धा फ्लिक केलाय. चेंडू मात्र हवेमध्ये असणार आहे. चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने जाताना चेंडू कुठेतरी अडखळलाय. 2 धावेचा प्रयत्न राहील. तिसरी धाव कंप्लीट होते का? तिसरी धाव मात्र कंप्लीट होणार नाहीये. आणि या 2 धावा याही वेळेस पहिलं षटक ठरलं या ठिकाणी गांडोळमुख संघाच्या नावाने आणि दुसरं षटक राहिलंय या ठिकाणी पिंपळणारे संघाच्या नावाने. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 16. खाली राहिलेला चेंडू तुकाराम यांचा आपण बघणार आहोत. अनिलला मात्र कनेक्टिव्हिटी सापडलेली नाहीये. 13 चेंडू 16 धावा धावफलकावरती असणार आहेत. एक फलंदाज मात्र बाद आहे. पहिले षटक नक्कीच या ठिकाणी गांडोळमुख संघाच्या नावाने राहिलं. दुसरं षटक जर बघितलं तर पिंपळणारे संघाच्या नावाने राहिलं. तिसरं षटक कुणाच्या नावाने असणार आहे? सुरुवात तर मात्र गांडोळमुख संघाकडनं झालेली आहे चांगली निर्धाव चेंडूने. आणि यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बघणार आहोत. अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न नक्कीच केला जाईल. थ्रो नक्कीच जलद गतीचा थ्रो नक्कीच चांगल्या पद्धतीचा, परंतु खाली राहिलेला थ्रो या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आलेला नाही. तत्पूर्वी सुंदर कमालीच्या 2 धावा या ठिकाणी बघायला मिळतात. 2 धावेन धावफलकात वाढवून धावसंख्या 18-18 या अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. 5 षटकांचा सामना असेल. 14 चेंडू समाप्त झाले. अजूनही 16 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. निम्म्याला जास्त चेंडू मात्र बाकी असणार आहे, परंतु या ठिकाणी निम्म्याला जास्त धावा अजूनही कंप्लीट केल्या जातील का याकडे मात्र लक्ष लागले जाते. 16 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. षटकातील पुढील चेंडू असेल तुकाराम यांचा. यावेळेस मात्र कनेक्टिव्हिटी सुरेख असणार आहे. काय पटक्यात वजन धावा एकासोबत अर्धा जण अलंग या ठिकाणी बघितला असेल. सुरेख असा पटका फ्लॅट षटकार बघायला मिळतो यावेळेस अनिलच्या बॅटमधनं. या 6 धावा 16+6 22 ऑन बोर्ड 22 धावा.
24 24 धावा. आम्हालाही बघायचं होतं की फलंदाजांचं लक्ष आहे की नाही आपल्या धावा किती झाल्या ते. तुकाराम यांचा पुढील चेंडू असणार आहे. यावेळेस अनिलला मात्र लय सापडले, सापडण्याची गरजही होती आणि यावेळेस थोडासा दबाव मात्र या ठिकाणी रिलीज होतोय फलंदाजावरनं. या ठिकाणी वाईट्स बॉल कॉल येतोय. अवांतर धाव असणार आहे. पंचांच्या भूमिकेत अशोकजी समेत गोविंदजी या ठिकाणी आपण बघत आहोत. पंचांच्या भूमिकेत सुंदर असं कार्य करताना मैदानामध्ये ग्रामीण भागातील खेळामध्ये जर बघितलं मित्रांनो, जे चांगले खेळाडू असतात तेच पंचांची भूमिका साकारू शकतात. परंतु जर बघितलं या ठिकाणी अशोकदादा जास्त क्रिकेट खेळत नाही, परंतु क्रिकेटची नियमावली मात्र सर्वात जास्त त्यांना माहीत आहे. एका अवांतर धावेन धावसंख्या 25 अंकावरती असणार आहे. या वेळेचा पायामधून खोडून काढलेला फटका, चेंडू मात्र लॉंगॉनच्या रिझर्व्हमध्ये तिथे राहुल तैनात असणार आहेत. परंतु 2 धावा रोखता येणार नाहीये. तर थ्रो चांगला असेल परंतु कमालीच्या 2 धावाही मात्र बघायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावरती कंप्लीट होतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका असेल क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरनं डिलॉंगॉनच्या रिझनमधनं इंटू द गॅप मध्ये चेंडू गेलाय आरपार सीमारेषा पार. चौकार 4. एकतीस धावा धावफलकावरती कंप्लीट होणार आहेत. 31. काय जोराने बॅट फिरवली होती परंतु बॅट बॉलचा समन्वय खाली राहिलेला चेंडू तुकाराम यांचा सर यष्टीरक्षकाचा स्वाधीन झालाय. षटक क्रमांक आपण बघतोय 3 ची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण बघतोय एक बाद धावसंख्या असणार आहे. त्याकडे 31 धावा. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नसताना एक फलंदाज बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या. ते मागील षटकामध्ये जर बघितलं तर 15 धावा. असे एकूण 2 षटकांच्या समाप्ती 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस एक गडी बाद धावसंख्या असणार आहे 31. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. इथून पुढची रणनीती मात्र गांडूळबाग संघाची कोणती असेल किंवा या ठिकाणी पिंपळणारे संघाची कोणती असेल, कारण की ही महत्त्वाची लढत आहे. यातून जो संघ जिंकेल दिवसभरातील कष्टचे फळ मिळायचं असेल सामन्यामध्ये जिंकून अंतिम 14 मध्ये पोहोचण्याचा प्रवेश करावा लागेल. क्वार्टर फायनलमध्ये जो संघ जिंकेल त्याला 100% मात्र एक ना एक पारितोषिक नक्कीच मिळणार आहे. त्यासाठीचा प्रयत्न मात्र इथं मैदानात बघायला मिळतो की काय यासाठीचा हा प्रयत्न दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी बजावण्याची ताकद क्षमता मात्र आहे. इथं या ठिकाणी बघणार आहोत काय प्रयत्न राहील इथून पुढे दोन्ही संघांचा. ज्याने पहिलं षटक अतिशय सुंदररित्या हाताळलं, क्वालिटी बाद षटक हाताळलं, पर्व 26व्या मध्ये पहिलं मेडन षटक आणि विकेटचं षटक ठरवलं, तो विनोद मात्र या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. गांडूळ या संघाकडनं आवश्यकता ही संघाला नक्की या ठिकाणी विनोदच्या गोलंदाजीची आहे, पहिल्या षटकासारखीच आहे. परंतु इथे जर बघितलं गेलं अनिलला मात्र लय सापडलेला आहे. अजूनही अमोल आणि अनिल या ठिकाणी मैदानावरती असणार आहेत. बघणार आहोत इथून पुढची रणनीती मात्र दोन्ही संघाची काय असेल, किती धाव्यांचं टार्गेट मध्ये उभारलं जाईल. 31 धावा आतापर्यंत कमावलेल्या आहेत आणि यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र निघून चाललाय. चेंडू मात्र लॉंग स्टॉपला रिजनला जाऊन भेटणार आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी जाईल. 4 धावा येत आहेत आणि या चौकारांनी धावसंख्या 35 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. गतीचा पूर्णपणे फायदा मात्र या ठिकाणी अमोलला आणि पिंपळणारे संघाला होतोय. चौकार आलाय लॉंग शॉपला. पुन्हा अक्रॉस द लाईन या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांना पार करत चेंडू मात्र पाठीमागे जातो. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न करू देणार नाहीयेत. चेंडूला थांबवलं, चेंडूला स्टॉप केले, हे महत्त्वाचे असेल. एक धाव इथे येते. धावफलकावरती एकने वाढवली धावसंख्या 36 ऑन बोर्ड 36 धावा.
20 चेंडू 36 धावा आतापर्यंत बघायला मिळतं. अजूनही 10 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असलेल्या इनिंग मधील केले नव्हता आधी केलेच पाहिजे. जसं बघितलं असेल पहिल्या षटकामध्ये एकही धाव नसताना तिथून या ठिकाणी स्वतःला सावरलंय, स्वतःला आवरलंय, खेळाला मात्र या ठिकाणी नक्की दाखवून दिलंय. मैदानामध्ये अनिल आणि अमोल दोघं एका राशीचे खेळाडू मैदानामध्ये सुंदर अशी या ठिकाणी खेळ करत असताना आपण बघत आहोत. षटकातील हा चेंडू क्रमांक 3 यावेळेस पुन्हा खोदून काढलेला फटका डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र बघणार आहोत. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहेत. एक धाव आणि एकाच धाववरती समाधानी राहावं लागणार आहे. सिंगल धावेने मोठा फरक पडणार नाहीयेत. एक धाव धापलगती ऍड होणार आहे. धावसंख्या 37 ऑन बोर्ड 37 धावा धापलगती लागल्या जातील. षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी चौथं प्रगतीपथावरती आहे. त्यातील 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आतापर्यंत या ठिकाणी या ठिकाणी एक चौकार आणि 2 सिंगल या ठिकाणी आलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे या षटकामधील. यावेळेस हवेमध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक तिथे कोणी खाली नाहीये. एक धाव तर झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच राहील आणि या 2 धावा थोडा स्लो रनने सोडला होता चेंडू. हे षटक मात्र थोडंसं मागडे ठरलं जातं आतापर्यंत विनोद कारकी पहिल्या षटकामध्ये या पर्वातील 26व्या पर्वामधील न्यू स्टार क्रिकेटला गंगापूर आयोजित स्पर्धेचा पर्व 26वा त्यातील पहिले मेडल षटक टाकणारा गोलंदाज विनोद यावेळेस गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 8 धावा मात्र 4 चेंडूमध्ये खर्च केल्या. 2 सिंगल 1 टुडी 1 चौकाराच्या मदतीने. अजून 2 चेंडूचा खेळ मात्र षटक क्रमांक 4 मधील बाकी असेल. या षटकातील 2 चेंडू पुढील षटकातील 6 से एकूण 8 चेंडूचा खेळ राहिलाय पहा आणि इथून या ठिकाणी नक्कीच धावा मात्र किती येणार आहे या पण बघणे गरजेचे असणार आहेत. वाट बॉल यावेळेस मंगेश काय झेल काय कमालीचा झेल टिपला गेलाय. ससा रे ससा दिसतोय कसा टाकलाय पासा टाकलाय या ठिकाणी अमोल नावाचा ससा. इथं फलंदाज जबाद असणार नवीन फलंदाज मिस्टर शिवाजी द बॉस जात आहेत मैदानामध्ये. नवीन फलंदाज द शिवाजी आपण बघणार आहोत मैदानामध्ये असणार आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर या षटकातील शेवटचा चेंडू असेल. विनोदने चांगली गोलंदाजी मात्र केली आतापर्यंत. या ठिकाणी पहिले षटक मेडन होतं. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. 1 विकेट पुन्हा या षटकामध्ये बघायला मिळते. वाट बॉल लाईन आणि अतिशय सुरेख कमालीचे बघायला मिळते. षटक समाप्त होणार क्रमांक 4. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या असणार आहे धावफलकावरती 39 39 धावा धावफलकावरती लागल्या जाते. शेवटचं षटक बाकी असणार आहे. 2 फलंदाज मात्र प्रत्युत्तरात बाद असणार आहेत. मिस्टर मंगेश सर यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती येते. शेवटचा आणि महत्त्वाचा आणि जबाबदारीचा षटक हाताळण्यासाठी काय कमालीचा झेल या ठिकाणी टिपला तर मागील षटकातील 5व्या चेंडूवरती. यावेळेस गोलंदाजीमध्ये काय कमाली दाखवेल आणि यावेळेस हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूचा खाली वाट कॅच लवली कॅच अनिल यावेळेस
लास्ट 5 बॉल रिमेन्स इन दिस इनिंग. या इनिंग मधील शेवटचे 5 चेंडू बाकी. मंगेश सरांची गोलंदाजीवरती नवीन फलंदाज मात्र तेजस या ठिकाणी येत आहेत मैदानामध्ये. 3 फलंदाज या ठिकाणी माघारी गेले असतील. तत्पूर्वी या ठिकाणी बघणार आहोत मंगेश यांचा हा पुढील चेंडू. आणि यावेळेस फ्लाय केला हवेमध्ये. योगेश चेंडूच्या गाले असणार आहेत आणि पुन्हा एकदा पकडला जाईल झेल. नो बॉल्स कॉल येतो मात्र यावेळेस. नो बॉल प्लस सिंगल अशा 2 धावा मात्र येतील यावेळेस. नो बॉल प्लस सिंगल अशा 2 धावा. 42 धावा 41 धावा कंप्लीट होणार आहेत. उडायचे डोळे बघायचे नीट. इकडे तिकडे बघू नका. बघा पुढे नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. संध्याकाळचं सत्र असणार आहे. फ्री हिटचा सामना करावा लागणार आहे. फलंदाज मात्र शिवाजी द बॉस. फ्रीडची संधी असेल यावेळेस बघणार आहोत. हवेमध्ये चेंडू झेल घेऊन किंवा या ठिकाणी टप्पा घ्यायची घेऊन उपयोग होणार नाही. 2 धावा येत आहेत. पुन्हा एकदा 43 धावा कंप्लीट होणार आहेत. धावा धापला कधी लागल्या जात आहेत. इथून या ठिकाणी बघणार आहोत 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. डाव्या इष्टीच्या दरम्यान या ठिकाणी चेंडू आपण बघत आहोत. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल. या ठिकाणी चेंडू वाईट आहे की नाही. इट्स अ वाईट बॉल. यावेळेस शिवाजीने हवेमध्ये ठेवलाय चेंडू बघणार आहोत. तिथं या ठिकाणी झेल घेण्याची संधी आहे. झेल मात्र सुटला जातोय. 2 धावा सोडावे लागणार आहेत. पुन्हा एकदा एका चांगला प्रयत्न. ओव्हरथ्रोची संधी निर्माण झाली. थोडासा दबाव रिलीज केला क्षेत्ररक्षकांनी फलंदाजांनी आणि बघणार आहोत. या बघता बघता 3 धावा कंप्लीट होणार आहेत. 44 प्लस 4 3 47 ऑन बोर्ड. 47 धावा आपल्याला कधी लागले जातील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असणार आहे. 5 षटकांचा हा सामना महत्वपूर्ण सामना कोण जिंकेल आणि कोण अंतिम 14 मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरणार आहे. बघणार आहोत मंगेश यांचं या ठिकाणी जर षटक बघितलं तर नो बॉलचा समावेश आहे. त्यात विकेटचाही समावेश आहे. व्हाईट बॉलचाही समावेश आहे. 3 धाव्यांचाही समावेश आहे. 2 धाव्यांचाही समावेश आहे. इथून बघणार आहोत त्या ठिकाणी पुढचा चेंडू काय प्रकारचा असेल. 3 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत. तिथं मात्र तेजसने हवेमध्ये ठेवला चेंडू बघणार आहोत. यावेळेस मात्र या ठिकाणी झेल कॅरी केला जाईल. तेजसला मात्र माघारी जावं लागेल. चांगला झेल माधुरी टिपला गेलाय. 4था धक्का लागला जाईल पिंपळणारी या संघाला. नवीन फलंदाज मिस्टर किरण बोराडे यावेळेस मैदानात दाखल होत आहेत. सुंदर फटका यावेळेस. व्हाट अ शॉट. लॉंगेस्ट सिक्स ऑफ द इनिंग. लॉंगेस्ट षटकार ऑफ दिस टुर्नामेंट. व्हाट अ शॉट. कमालीचा फटका. फटक्यात होतं वजन. धावा 1 षटकाराने संघाचा अर्धशतक फलकावरती लागले जात आहे. 53 धावा कंप्लीट होणार आहे पिंपळणारी या संघाच्या. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. किरण सामना करतात मंगेश यांचा. आणि या वेळेस पुन्हा एकदा लॉंगेस्ट षटकार. पुन्हा एकदा चेंडू आला स्लॉट मध्ये पाठवून दिला. या ठिकाणी प्रेक्षकांच्या प्लॉट मध्ये षटकार येत आहे. 59 ऑन बोर्ड. 59. धावा. काय कमालीचे 2 फटके शेवटच्या क्षणी आपण बघितले असेल मंगेशच्या गोलंदाजीवरती. 30 चेंडू आणि 60 धावेचे लक्ष असेल. प्रतिषटक 12च्या सरासरी धावसंख्या जमावच्या गांडोळ मोकळ्या संघाला.
तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा नक्की या ठिकाणी NSCCG न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दीपावली धमाक्यानिमित्त या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली जाते. पहिला दिवस राहिला या ठिकाणी किरणबेळ संघाच्या नावाने, दुसरा दिवस राहिला असेल या ठिकाणी नक्कीच बिलवार संघाच्या नावाने, तिसरा दिवस कोणाच्या नावाने बाकी असेल. या ठिकाणी अजून एक इनिंगचा खेळ मात्र बाकी आहे. शेवटचे या ठिकाणी 30 चेंडू या सामन्यातील मात्र परिणाम दाखवून देतील आणि तिसरा संघ आपल्याला इथून या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा मिळेल यात कुठली शंका नाहीये. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर अशा स्पर्धेला सुंदर असं पारितोषिक लाभलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला लाभले असेल तब्बल या ठिकाणी जर बघितलं आपण मित्रांनो 51,000 रुपयांचं ते असताना सन्माननीय सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सूर्या ट्रॅक्टरचे ओनर सन्मान्य किरणजी व्हिडिओ सबसे पहले देखने निखाडे साहेब त्यांच्या माध्यमातून असणार आहे. समिती या ठिकाणी नक्कीच त्यांच्याकडे नक्कीच मोठी जबाबदारी आता यावेळेस मात्र असणार आहे. ते सध्या या ठिकाणी नक्कीच आपण जर बघितलं गेलं या ठिकाणी एक चांगलं कार्य करतायत. मंदाकिनी पहले देखने के लिए हमारा चॅनल सातारा स्पोर्ट्स मंदाकिनी ताई, खाजगी कृषी कांदा मार्केट, सूर्या ट्रॅक्टर्स, सूर्या हॉटेल्स, रोटरी क्लब अध्यक्ष सन्मान्य किरण भाऊ निखाडे यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपयांचं असणार आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या तालुक्याचे दमदार आमदार सन्मान्य नितीन भाऊ पवार यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपयांचं असणार आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे स्पर्धेसाठी नक्कीच एकनाथ दादा यांच्या माध्यमातून न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्या माध्यमातून 21,000 रुपयांचं. त्यानंतर विजयजी देशमुख न्यू स्टार क्रिकेट गंगापूर यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपयांचं असणार आहे. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक सन्मान्य संदीपजी जाधव साहेब संगम ट्रेडर्स कनेक्ट यांच्या माध्यमातून असणार आहे 11,000 रुपयांचं. त्यानंतर स्पर्धेला 6व्या क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा 11,000 रुपयांचं. प्रतिष्ठित कोथिंबर व्यापारी गोळाखाल गंगापूर यांच्या माध्यमातून असणार आहे या ठिकाणी 11,000 रुपयांचं. त्यानंतर स्पर्धेसाठी बघणार आहोत 7व्या क्रमांकाचं पारितोषिक सन्मान्य नितीनजी बोरसे माजी सरपंच ग्रामपंचायत कनेक्ट यांच्या माध्यमातून असणार आहे 11,000 रुपयांचं. त्यानंतर 8व्या क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धेला असणार आहे सन्मान्य राकेशजी गोविंद सोरा समृद्धी स्ट्रीट्स यांच्या माध्यमातून 7,000 रुपयांचं. 9व्या क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धेला असताना विकीजी पाटील आडत अभोना यांच्या माध्यमातून 10व्या क्रमांकाचं पारितोषिक 7,000 रुपयांचं. सन्मान्य वसंतजी पवार वसंत लीला भारत गॅस एजन्सी कनस यांच्या माध्यमातून 11व्या क्रमांकाचं पारितोषिक 7,000 रुपयांचं. किरणजी बोरसे प्रतिष्ठित शेतकरी यांच्या माध्यमातून 12व्या क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा 7,000 रुपयांचं. ते सन्माननीय रोशनजी बैरम कंचर ऑनलाईन सर्व्हिसेस फोटो स्टुडिओ आणि रेडियम आर्ट कनस यांच्या माध्यमातून 13व्या आणि 14व्या क्रमांकाचं पारितोषिक अनुक्रमे 7,000 रुपयांचं असणार आहे. न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्या माध्यमातून विशेष पारितोषिक स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. या ठिकाणी या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाजासाठी जयरामजी गावित आदर्श रोजगार सेवक करंबेळ यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलंय. उत्कृष्ट गोलंदाजासाठी रोशनजी व्यवहारे भगवती मेडिकल कनस यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलेलं आहे. उत्कृष्ट विकेट किपरसाठी चांदीची चेन संदीपजी सोना ज्वेलर्स कनस यांच्या माध्यमातून असणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सागरजी भोये अर्जुन सागर कृषी सेवा केंद्र अभोना यांच्या माध्यमातून लाभण्यात जाणार आहे. मालिकेवीराचा पुरस्कार सन्मान्य कांतीलालजी बैराम भगवती ग्लास आणि आई सप्तशृंगी अर्थ मोर्स कनस यांच्या माध्यमातून. आणि स्पर्धेसाठी प्रत्येक पोल विजेत्या संघाचं टी शर्टचं योगदान सन्मान्य रवींद्रजी बैराम निवृत्तीजी बागुल वैभवजी पाटील गोकुजी शेजोळे संदीपजी जाधव दीपेशजी जाधव सदाशिव गांगुडे संदीपजी पवार जनार्दनजी गावित धनंजय देवरे सागर सोनवणे बंटी राजभोज विजय बागुल अतुल दळवी गणेश गायकवाड यांच्या माध्यमातून प्रत्येक संघासाठी टी शर्टचं योगदान मात्र ठिकाणी पोल विजेत्या संघासाठी असणार आहे. धन्यवाद. योगेश आणि पंढरनाथ पहिलीच पंचवटी या ठिकाणी येते आपण बघत आहोत. या ठिकाणी जर बघितलं गांडोळ मोकळ्या संघासाठी पंचवटी एक्सप्रेस वाया जाते या ठिकाणी पिंपळणारेकडनं गांडोळ मोकळे यांच्याकडे. नो बॉल्स आहे का सर? येस थँक्यू. नो बॉल प्लस या ठिकाणी चौकार 5 धावा अवंतर स्वरूपामध्ये येत आहेत. आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर पंचवटी एक्सप्रेस आल्यानंतर 55 धावा बाकी असणार आहेत. कारण की जर बघितलं 60 धाव्यांचं टार्गेट राहिलं तर शेवटचा षटकार किरण बोराडे यांनी मारून उपयोग झाला नाही असं म्हणायला हरकत नाहीये. फेअर बॉल आहे सर.
पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. चेंडू पुन्हा एकदा समस्त मान्यवरांना बक्षीस दात्यांना भेटण्यासाठी जातोय आणि यावेळेस पुन्हा एकदा फ्रीडच्या चेंडूवरती 4 धावा देऊन जाणार आहेत आणि एका चेंडूमध्ये 9 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. कमालीच्या धावा 29 चेंडू 51 धावांची आवश्यकता. यावेळेस नक्की गतीमध्ये परिवर्तन नव्हतं. गती तेवढीच होती परंतु या ठिकाणी फुलटॉस लाईनचा 5 मात्र या ठिकाणी बघायला मिळाला नाही. योगेश यांच्याकडनं एक सिंगल धावेचं कलेक्शन बघायला मिळत आहे आणि 2च चेंडूमध्ये 10 धावा धावफलकात लागल्या जातील. 28 चेंडू 50 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. पंढरीनाथ यावेळेस मैदानात बघणार आहोत. तलवारीसारखी बॅट घेऊन हातात गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सर्वेश. चांगला चेंडू यावेळेस बघायला मिळतो. सर्वेश यांनी कमबॅक केलंय मात्र या ठिकाणी बघितलं गेलं असेल मित्रांनो पंचवटी एक्सप्रेस गेले नसते तर बहुतेक धावा थोड्या कमी प्रमाणात राहिल्या असत्या. सुंदर कव्हर डायरेक्ट पंढरनाथ यांच्याकडनं परंतु सुरेख आणि सुपर असा झेल या ठिकाणी बघितला अमोल यांच्याकडे शॉर्ट्स कव्हरला. बॅटर मिस्टर मंगेश सर या ठिकाणी मैदानावरती दाखल झालेले आहेत. 10 धावा धावफलकात लागले जाते. 2 चेंडूंचा खेळ मात्र पहिल्या षटकातील बाकी असणार आहे आणि यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. एक सिंगल धाव चेंडू मात्र बघायला मिळतो. सर्वेश यांच्याकडनं कमबॅक मात्र केलाय संघासाठी. कमालीची गोलंदाजी मागील या ठिकाणी बघितलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा राहिल्या होत्या. मागील 3 चेंडूमध्ये एकही धाव न देता या ठिकाणी पंढरीनाथ सारखा फलंदाज मात्र बाद करून दिला असेल. काय कमालीचा फटका राहिला होता पंढरीनाथचा कव्हर ड्राईव्ह परंतु या ठिकाणी एक सरळ आणि सोपा झेल अमोल यांच्या माध्यमातून टिपला गेला. लास्ट बॉल ऑफ द सीरीज षटकातील शेवटचा चेंडू मात्र बघायला मिळेल आणि यावेळेस हवेमध्ये फटका तर फसला जातोय आणि सर्वे स्वतः चेंडूच्या खाली येत आहेत. मंगेशचा झेल सुटणं म्हणजे या ठिकाणी आपल्या संघाला कुठेतरी विजयापासून दुरावलं जाणं. षटक समतीचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. इथून या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी प्रति षटक 12.25 सव्वा 12च्या सरासरी धावसंख्या जमवायची आहेत. 24 चेंडू बाकी असताना 24 चेंडूमध्ये 49 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. भूषण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतात. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी मंगेश स्ट्राईक एंडवरती आणि यावेळेस नक्की खोदून काढलेला फटका चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये. 1 धाव तर कंप्लीट होते. बघणार आहोत पुन्हा एकदा प्लंबल झाले. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळतंय. तेजस यांच्याकडनं 2 धावेंचं कलेक्शन मात्र योगेश आणि मंगेश यांच्याकडनं बघायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट होणार आहे. भूषणच्या गोलंदाजीत त्या पहिल्या चेंडूवरती 2 धावेंचं कलेक्शन बघायला मिळालं. 7 चेंडू आणि 13 धावा धावफलकात लागल्या गेलेल्या आतापर्यंत. इथून जर बघितलं गेलं असेल मित्रांनो 23 चेंडू बाकी असताना 23 चेंडूमध्ये 47 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी. वाट शॉट चांगला फटका जोरदार प्रहार केलाय परंतु या ठिकाणी पॉईंटच्या दिशेच्या पुढे या ठिकाणी चेंडू जाणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय परंतु या ठिकाणी नक्की थोडासा दबाव फलंदाजाने दिला होता गोलंदाजांवरती. 1 धाव मात्र या ठिकाणी येते. 8 चेंडू आणि 14 धावा धावफलकात लागल्या जातील. 60 धावेंचं आव्हान मात्र समोर आहे. इथून 46 धावा जिंकण्यासाठी लागणार आहे. चेंडू 22 बाकी असणार आहेत.
क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, केव्हा काय होईल सांगता नाही. आजतागारी क्रिकेटचे भविष्यवाणी कोणी सांगितले नाही, कोणी सांगू शकणार नाहीये. इथं या ठिकाणी बघणार आहोत धावा किती केल्या जातील. या ठिकाणी टार्गेट जे 60 धाव्यांचं आहे, कारण की सुरुवातीला या ठिकाणी जर बघितलं थोडंसं फायदेमंद राहिलं तर काही चेंडू या ठिकाणी बघितलं तर गांडोळमुख संघासाठी एक पंचवटी आली होती संघासाठी. त्यानंतर एक चौकार मस्तपैकी आलेला होता, परंतु त्यानंतर काहीसा कमबॅक मात्र केला. विकेट गेल्यानंतर इथं हवेमध्ये चेंडू असेल. इथं बघणार आहोत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असणार आहेत आणि झेल ड्रॉप होतोय. योगेशला जीवदान, 1 धावेचं योगदान. खूप काही वेळ होता, थोडासा या ठिकाणी दबावा खातीर हा सामना प्रेशर रिलीज आहेच होत होतं. या ठिकाणी बघितलं तर 1 धाव येते या चेंडूवरती. धाव फलकावरती वाढ होईल. धाव संख्या 15. पुढील चेंडू भूषण आणि यावेळेस मात्र ठिकाणी उंची असेल, लांबी असेल, कमालीचा फटका मंगेशच्या बॅटमधनं. झेल सुटल्याचा फायदा मात्र ठिकाणी बघायला मिळतोय, कारण की या ठिकाणी बघितलं तर अशाच प्रकारचे फलंदाजी आवश्यक आहे गांडोळ मोकळ्या संघासाठी. मंगेश सरांच्या बॅटमध्ये लॉंग ऑफच्या बाउंड्रीच्या बाहेर एक फ्लॅटेड षटकार बघायला मिळतोय आणि या 6 धावेने धाव फलकावरती वाढ होणार. धावसंख्या 21 अंकावरती जाऊन पोहोचणार. षटकातील मात्र 2 चेंडू उर्वरित बाकी असणार आहेत. याही वेळेस पुन्हा एकदा हँड फटक्यात वजन धावा अर्धा डझन. ज्या पद्धतीने किरण बोराने शेवटच्या चेंडूवरती 2 चेंडू षटकार मारले होते, ते षटकार कुठेतरी वसूल मात्र केले जात आहेत. 27 धावा. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. टेक द कॅच विन द मॅच क्रिकेटचे सूत्र आहे मित्रांनो. मंगेशचा झेल टिपला असता ते षटकार बघायला मिळाले असते की नसते, कारण की 2 फलंदाज मैदानात दोघालाही जीवदान मात्र मिळालेलं आहे आणि त्याचा फायदा संघासाठी मिळून देताना मिस्टर मंगेश काय कमालीची फलंदाजी. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 27 धावा धापलकती लागल्या जातात. सुरुवातीपासून 12च्या सरासरी धावसंख्या जमायच्या होत्या, इथं बघितलं तर 13च्या पेक्षा जास्त सरासरी धावसंख्या जमवल्या जात आहेत. इथं झेल मात्र कॅरी होणार नाहीये. तत्पूर्वी सर्कलच्या आतच या 2 धावा कंप्लीट होत आहेत. वाट कॅच, वाट बॅट, वाट मॅच. षटक समाप्त होतं. 29 धावा धापलकाती कंप्लीट होतील. इथून या ठिकाणी सामन्यातील समीकरण प्रति षटक या ठिकाणी जर बघितलं तर 10.33च्या सरासरी धावसंख्या जमवायच्या आहेत. 18 चेंडू बाकी, 31 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. नो बॉल कॉल आणि चौकार. पंचवटी पुन्हा एकदा या ठिकाणी येते. नो बॉल प्लस या ठिकाणी जर बघितलं तर आपण बघतोय धावा मात्र असणार आहेत. नो बॉल प्लस या ठिकाणी 4-5 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये असणार आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवत भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं. सुंदर अशी या ठिकाणी फलंदाजी आणि यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू असेल आणि हँड रॅन्सम. एका चेंडूमध्ये 11 धाव्यांचं कलेक्शन बघायला मिळत आहे. इथून या ठिकाणी नक्कीच सामन्यातील समीकरण मात्र बदलत जाईल. 17 चेंडू 20 धाव्यांचं समीकरण सामन्यामध्ये. वाट बॅटिंग, काय कमालीचे फलंदाजी मित्रांनो. मित्र तरी तर म्हणत होतो की या ठिकाणी झेल फार महत्वाचं आहे. योगेशला जीवदान मिळलंय, मंगेशला जीवदान मिळलंय, त्याचा फायदा संघासाठी कुठेतरी मिळून देताना काय कमालीचे विस्फोटक फलंदाजी गांडोळमुख संघाकडे बघायला मिळते. खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आतापर्यंत जर बघितलं या ठिकाणी पिंपळणारे संघाकडे इतकी अपेक्षा नव्हत्या, परंतु इतकी अपेक्षा मात्र पूर्ण होत आहेत. गांडोळमुख संघाच्याही अतिशय सुंदर अशी फलंदाजी मंगेश आणि योगेश. -17 चेंडू 20 धावा, त्यात चेंडू मायनस होते, धाव मात्र मायनस होणार नाही. 16 चेंडू 20 धाव्यांचं समीकरण असणार आहे.
कमालीची फलंदाजी मात्र राहिली आतापर्यंत. जर बघितलं 14 चेंडूमध्ये 40 धाव्यांचं कलेक्शन. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी गांडूळ संघाकडनं. जीवदान मिळायचा फायदा संघाला नक्की मिळून दिलाय, परंतु सामना जिंकून देणार का नाही अजूनही मात्र सामन्यात निर्णय देता येणार नाही मित्रांनो. कारण की बघत राहा, तुम्ही कुठे जाऊ नका. NSCCG न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित सुंदर स्पर्धा. या वेळेस मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि इथं धावाची संधी. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा. वाट रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची धावसंख्या. तीन बॉल झालेत. इथं हवेमध्ये चेंडू असेल आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. मंगेशला पुन्हा एकदा जीवदान. योगेशला पुन्हा एकदा जीवदान बघायला मिळतंय. टेक द कॅच विन द मॅच असं क्रिकेटचं सूत्र असतं मित्रांनो. लॉस द कॅच लॉस द मॅच. पकडा झेल जिंका खेळ. पकडो कॅच जीतो मॅच. छोडो कॅच छोडो मॅच. 14-17चं समीकरण सामन्यामध्ये. ठिकाणी बॅकवर्ड लेग रिजन मध्ये चेंडू मात्र बघितला, ढकलला गेला. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि इथे बघणार आहोत. इथं या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी थ्रो चांगला होता, परंतु कमालीच्या 2 धावा पुन्हा बघायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 15 धावींची आवश्यकता जिंकण्यासाठी असेल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या षटकातील शेवटचा चेंडू. 45 धावा धावपा होती. 12च्या सरासरीने धावसंख्या लागत होती. इथे बघितलं तर 15च्या सरासरीने धावसंख्या जमावताना आपण बघतो आतापर्यंत गांडूळ संघाला विशेषतः योगेश आणि मंगेश अतिशय सुंदर फलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील. सर्वेश गोलंदाजी ट्रॅकवरती आणि यावेळेस पुन्हा एकदा अलंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑफच्या रिझन मध्ये काहीसा दबाव मात्र ठिकाणी बघायला मिळतो. प्रेशराईज करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथं मात्र ठिकाणी बघणार आहोत. 2 धावा याही वेळेस कंप्लीट केल्या जात आहेत. षटक समाप्त नक्कीच होणार आहे. तत्पूर्वी आपण बघणार आहोत 12-13चं समीकरण सामन्यामध्ये. धावसंख्या असणार आहे 47. 47 धावा आपल्याला कधी लागल्या जाते. 12 चेंडू 13 धावींची आवश्यकता. बारा 13चं समीकरण. भाऊराव गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा योगेश स्ट्राईक इन वरती. छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर योगेश आणि त्याला चांगली साथ देताना अनुभवाने परिपूर्ण असे खेळाडू मिस्टर मंगेश. बारा 13 यावेळेस हवेमध्ये चेंडू आणि झेल मात्र टिपला जाईल. यावेळेस योगेशला माघारी जावं लागेल. योगेश मात्र त्याचं काम करून गेलेला आतापर्यंत. चांगली फलंदाजी राहिली पण अजूनही या ठिकाणी गेम मध्ये येता येऊ शकतं. या ठिकाणी जर बघितलं पिंपळणारे संघाला 11 चेंडू 13 धावींची आवश्यकता. 13 धावा या ठिकाणी जर बघितलं तर खूप काही मेहनत मात्र घ्यावी लागणार. ज्या पद्धतीने पहिले 3 षटक हाताळले गेले तशा पद्धतीचे षटक हाताळणं नक्कीच या ठिकाणी चुकीचं ठरेल. या ठिकाणी चांगले षटक हाताळण्याची गरज असणार आहे. परंतु ज्या पद्धतीने योगेशने आणि मंगेशने फलंदाजी केली
तशाच प्रकारची फलंदाजी नवीन येणाऱ्या फलंदाज योग्यच्या जागेवरती त्याच्या प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. जिंकेल कोण अजूनही सांगता येणार मित्रांनो, कारण की हा सामना नक्कीच रंगतदार आहे, महत्त्वाचा सामना आहे, कारण की यातून जो संघ जिंकेल तो 100% बक्षिसात पात्र मात्र ठरेल. 7,000 तर त्याच्या नावावर खालून कुठेतरी गेलेच नाही असं म्हणायला हरकत नाही. परंतु बघणार आहोत सामना जिंकेल कोण. गांडळमुख की पिंपळणारे, बघत राहा या ठिकाणी नक्कीच या सुंदर अशा मैदानावरती, सखोल अशा मैदानावरती. आमच्या महिला भगिना उद्या लक्ष्मीपूजन आणि आज नक्की या ठिकाणी शेतातील कामं उरकून नक्की घराच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करताना त्यांचा या ठिकाणी नक्कीच त्यांना सहर्ष सलाम असेल. कारण की मित्रांनो, ज्याला श्री आई म्हणून कळाले तो जिजाऊचा शुभा झाला, ज्याला श्री प्रेयसी म्हणून कळाले तो सीतेचा राधेचा श्याम झाला, ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो या ठिकाणी सीतेचा राम झाला, आणि ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. म्हणून प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीशक्तीचा या ठिकाणी मोठा हात असतो, आधार असतो. म्हणून या स्त्रीशक्तीला माझा पूर्णपणे सलाम. वळ्यात मैदानाकडे 11 चेंडू बाकी, 11 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज येतात मैदानामध्ये, विनोद. सर्व गुण संपन्न अशी खेळी, आणि यावेळेस फलंदाज बाद. यावेळेस भाऊराव यांच्याकडनं एक चालाकी मंगेशला बाद केलंय. मंगेशने मात्र त्यांचं काम या ठिकाणी केलेलं आहे. बॉल काउंट आहे का गोविंद सर? यस, थँक्यू. सोमनाथ आलाय मैदानात. यावेळेस हातामध्ये चेंडू या ठिकाणी असेल आणि एक धाव मात्र येते. सिंगल धावेने षटकातील आपण बघणार आहोत. पहिलाच धाव मात्र आले असेल. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. नवीन फलंदाज आपण जर बघणार आहोत मिस्टर सोमनाथ आलेत मैदानात. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि मला तर वाटतं एक धाव इथं कंप्लीट होणार आहे. 8-11चं समीकरण सामन्यामध्ये येऊन टेकलेलं आहे. बघणार तर उर्वरित हे 2 चेंडू मात्र फार महत्त्वाचे असतील. इथं या ठिकाणी या 2 चेंडूवरती चांगल्या धावा येणं गरजेचं आहे, कारण की मंगेशने आणि योगेशने ज्या पद्धतीची पार्टनरशिप केली, ज्या पद्धतीची फलंदाजी केली आणि त्या प्रकारे फलंदाजीची आवश्यकता मात्र संघाला असणार आहे. कारण की काहीसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आतापर्यंत. पिंपळणारे या संघाकडनं काहीसे झेल सुटले गेले, त्यामुळे संघाच्या पासून या ठिकाणी विजय दुरावला जात होता. परंतु पुन्हा एकदा संघाच्यासाठी या ठिकाणी चांगलं कार्य मात्र केलं आतापर्यंत भाऊराव यांनी. परंतु अजूनही सामना संपलेला नाही, संपू दिलेला नाही. कोण जिंकेल अजूनही सांगता येणार नाहीये. सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये आहे. 50-50 सामना, हृदयाचे ठोके हलवणारा हा सामना. दोन्ही संघांमध्ये कोणत्या संघाचं नशीब मात्र चांगले असणार आहे हे तर बघणार आहोत मैदानामध्ये. अजून उर्वरित येणाऱ्या 8 चेंडूमध्ये निर्णय आपल्याला नक्कीच लक्षात येईल. यावेळेस हवेमध्ये चेंडू फ्लाय तर केला, हवेमध्ये चेंडू असेल आणि इथं बघणार आहोत पुन्हा एकदा झेल तर ड्रॉप होतोय आणि या 2 धावा मात्र सोडाव्या लागणार आहेत. 7-9चं समीकरण सामन्यामध्ये असेल. लास्ट बॉल ऑफ द षटकातील शेवटचा चेंडू. 7-9. बॅटची कडा घेत चेंडू मात्र बघत आहोत त्या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट होते आणि एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. एक सिंगल धाव येते, षटक समाप्त होणार आहे. क्रमांक आपण बघतो या ठिकाणी 4. 6 चेंडू 8 धावेचं समीकरण सामन्यामध्ये असणार आहे. 52 धावा कंप्लीट होत आहेत संघाच्या. इथून या ठिकाणी बघितलं गेलं तर 5-10 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केल्या होत्या. 2 पंचवटी एक्सप्रेस मात्र गांडूळमुख संघाच्या मदतीला धावून आल्या होत्या आणि त्यामुळेच आपण बघणार आहोत सामना मात्र 6-8च्या समीकरणामध्ये असणार आहे.
प्रेक्षकांचे पैसे वसूल होणारी ही लढत आपण बघत आहोत मित्रांनो. परंतु मला प्रश्न पडतो की प्रेक्षकांनी तिकीट काढलं असेल कुठे, परंतु या ठिकाणी जर लाख मोलाची जी उपस्थिती आहे त्या ठिकाणी जी वेळ दिली ती लाख मोलाच्या तिकिटापेक्षा मोठी नाही. योगेश 8 आणि या ठिकाणी बघितलं असं 8 धाव्यांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 8 धावा. योगेश सामना करणारा त्या ठिकाणी बघणार आहोत. विनोद आणि फुलटॉस चेंडू हवेमध्ये असेल. किरण चेंडूच्या खाली असतील आणि झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होतील. मिस्टर विनोदला बाधवावं लागतंय. फुलटॉस लाईनचा चेंडू यावेळेस बघितला गेला असेल तर विकेट मात्र गमावी लागते. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच येतोय. योगेश गोलंदाजी करतायत. बघणार आहोत षटकातील हा पुढील चेंडू असेल. षटक क्रमांक शेवटचा आहे, 5वा आहे आणि याही वेळेस हवेमध्ये फ्लिक केलाय चेंडू. आपण बघणार आहोत या ठिकाणी धावा किती येणार आहेत आणि यावेळेस संधी मात्र होती. विकेट दिली जाईल. एक धाव कंप्लीट होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. फलंदाज मात्र बाद असणार आहे. 4 चेंडू 7 धावेचं समीकरण सामन्यामध्ये येऊन टेकलेलं आहे. विकेट लागली जाते. शेवटच्या क्षणी मात्र आपण बघितलं त्या ठिकाणी नक्कीच सामना कुठेतरी या ठिकाणी वळला जातोय, पण अजूनही सामना मात्र संपलेला. दोन्ही संघाकडे सामना असेल कारण की मित्रांनो शक्य असते कसं काहीच नाहीये. चांगले चेंडू टाकले ते पिंपळणारे संघ जिंकू शकतो. चांगले फलंदाजी केली तर या ठिकाणी अजूनही गांडूळमुख संघ जिंकू शकतो. कोण जिंकेल अजूनही सांगता येणार. निर्णय मात्र नक्की 50-50 मध्ये आहे. जो जीता वही सिकंदर. कौन रहेगा टॉप 14 के अंदर, कौन जाएगा घर अपने घर के अंदर. चार चेंडू 7 धावा. तुकाराम नवीन फलंदाज यावेळेस दाखल होतात मैदानामध्ये. षटकातील पुढचा चेंडू असेल 3रा चेंडू आणि यावेळेस हलक्या हाताने पुश केलाय चेंडूला. 1 धाव तर कंप्लीट होणार आहे. सिंगल धावही फार महत्वाचे असणार आहे मित्रांनो. 3-6चं समीकरण सामन्यामध्ये. 3 बॉल्स रिमेन्स रिक्वायर्ड 6 रन. 3 चेंडू बाकी 6 धाव्यांच्या अवश्य 3 गेंदे शेष. 6 रनों की जरूरत जीतने के लिए. 3-6 बघणार आहोत त्या ठिकाणी. स्पर्धा नक्कीच महत्वाची, सामनाही महत्वाचा कारण की दोन्ही संघ प्रयत्न करतायत आणि नक्कीच या ठिकाणी मंगेश आणि योगेश यांची फलंदाजीची जी या ठिकाणी शैली राहिली असेल तशी फलंदाजी शैली राहील का, परंतु या ठिकाणी गोलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीची आहे. योगेश यांनी आणि भाऊराव यांनी मात्र जर बघितलं सामन्यातील काया पालट मात्र करून ठेवलाय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी भाऊराव यांची राहिली, त्यामुळे सामन्यातील समीकरण मात्र बदललं गेलेलं आहे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत बघायला मिळते. भाऊरावने केवळ 5 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांनाही माघारी पाठवले. जे या ठिकाणी घातक ठरत जातो त्याच फलंदाजांना माघारी पाठवलंय. पुढचा चेंडू असेल योगेश यांचा. सुंदर फटका यावेळेस बघायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी बघणार आहोत खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र निघून चाललाय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू चाललाय आणि हा बघणार आहोत चेंडू सीमा रेषा पार आणि या ठिकाणी बघणार आहोत या धावा मात्र कंप्लीट होत आहेत. सामना इथे या ठिकाणी बघणार आहोत जिंकलायला आहे तो गांडूळमुख या संघाने. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी बघायला मिळाला आणि त्यामुळेच हा संघ मात्र गांडूळमुख संघ जिंकत आलाय. कारण की या ठिकाणी सामना जिंकला नाही गांडूळमुख संघाने, पिंपळणारे संघाने जिंकून दिलाय. 6 लागत होते. 3 मध्ये 6. दुसऱ्या धावायला पळाला आणि ओव्हर थ्रोचा चौकार गेला. अहो थ्रोला पळाला तो 2 रन पकडले जातात. चौका गेला त्यानंतर ओव्हर थ्रोचा.
नक्कीच या ठिकाणी मित्रांनो पहिला दिवस करंबेळ संघाचा, दुसरा दिवस बघितला गेला असेल तर या ठिकाणी पहिला दिवस या ठिकाणी करंबेळ संघाचा, दुसरा दिवस या ठिकाणी बिलवार संघाचा आणि तिसरा दिवस राहिलाय गांडोळमुख संघाचा. तिन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आज तिसरा दिवस समाप्त झाला. आयोजकांच्या इच्छेनुसार या ठिकाणी घोषित करताना थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र आणि जय आदिवासी. धन्यवाद.